महिन्याच्या शेवटी बँक बॅलन्स झिरो होतो, सॅलरी वाढते पण सेव्हिंगच वाढत नाही. वर्षानुवर्ष काम करून लाईफ त्याच जाळ्यात अडकली. तुम्हालाही जर या जाळ्यातून बाहेर पडायचं असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुम्हीही चूक करण्यापासून वाचू शकता, नवीन काहीतरी शिकायला मिळेल. आता याचं कारण कमी इन्कम अजिबात नाही बरं का. तुम्हाला असं वाटत असेल की हे पैशामुळे होतंय, तर एक अशी फायनान्शियल मिस्टेक आहे ना जी 90% मिडल क्लास लोक रोज करतात. होय, सगळ्यात पहिली चूक काय होते तर मिडल क्लास लोक आधीच एक्सपेन्स करून टाकतात आणि जे उरतं ते सेव्हिंग करतात. कारण बहुतांश मिडल क्लास लोकांना रिच दिसण्यावर जास्त खर्च करायचा असतो. पण एक विचार करा, जे रिच लोक असतात ना ते नेहमी आधी इन्व्हेस्ट करतात त्यांच्या बिझनेसमध्ये, त्यांच्या असेट्समध्ये, आणि राहिलेल्या पैशामधून ते एक्सपेन्सेस करतात. दुसरी मोठी चूक, सॅलरी वाढली ना की आपण पटकन लाईफस्टाईल अपग्रेड करतो. मोठा आयफोन घेऊ, त्यापैकी त्याला अपग्रेड करू, मोठी कार घेऊ, EMIs वाढवत राहतो मोठे मोठे. पण SIP किंवा इन्व्हेस्टमेंट मात्र जिथल्या तिथेच आपली राहिलेली असते. तिसरी चूक, लोक ऍक्टिव्ह इन्कमवरच अवलंबून राहतात. म्हणजे काय होतं की जेव्हा जॉब बंद होतो ना तेव्हा इन्कम स्टॉप होऊन जातो. म्हणून पॅसिव्ह इन्कम आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटकडे लक्षच देत नाहीत, त्यामुळे ते तयार पण होत नाही. आणि सगळ्यात मोठी चूक, लोक असेट्स पेक्षा लायबिलिटी जास्त विकत घेतात. होय, जे खिशात पैसे तर आणतच नाही पण स्टेटसच्या नावाखाली आपण मोठे मोठे पैसे घालवून टाकता. म्हणून अनेक लोक 20-25 वर्ष नोकरी करूनही फायनान्शियल फ्रीडम पर्यंत कधीच पोहोचत नाही. आणि मिडल क्लास राहणं काय अजिबात प्रॉब्लेम नाही बरं का, पण त्याच फायनान्शियल मिस्टेक पुन्हा पुन्हा करणं हा खरा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. म्हणून आजपासून एक स्वतःशी गाठ बांधा की आधी कमवा आणि त्याच्यानंतरच इन्व्हेस्ट करा आणि मग स्पेंड करा. आणि जर समजत नसेल तर फिनशाक सोबत लगेच संपर्क करा आणि चांगल्या फायनान्शियल हॅबिट्स लावून घ्या.